नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, काकडी आणि सरकी बाजाराची माहिती घेणार आहोत. मागील आठवडाभरात सोयाबीनच्या भावात चांगली सुधारणा दिसून आली. सोयाबीनची बाजारातील आवक कमी झालेली आहे. सोयाबीन आणि सोया तेलाला उठाव असल्याने सोयाबीनच्या भावातही वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे भाव काहीसे सुधारलेत. सोयाबीनला सध्या बाजारात 5,500 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तर प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीचे भाव 6,000 ते 6,300 रुपयांच्या दरम्यान काढले होते. सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा टिकून आहे. देशात चालू आठवड्यातही देशातील बाजारात सुधारणा दिसून आली, तर चालू हंगामातील उच्चांकी भाव सध्या कापसाला मिळतोय. कापसाचा भाव खुल्या बाजारात सध्या 8,300 ते 8,800 रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाला उठाव चांगला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचा भाव हंगामातील उच्चांकी 80 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान आहे. सीसीआय ही कापसाची विक्री वाढीव दराने करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वाढल्याने देशातही भाव वाढलेत. देशातील बाजारात कांद्याचा भाव दबावतच आहे. बाजारातील सध्या कांद्याची आवक चांगली सुरू आहे. निर्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमीच होतीये. आखाती देशांना निर्यात ठप्प झाली आहे. वाढत्या उन्हामुळे काही भागात कांदा पिकाला उष्णतेचा फटका बसतोय. त्यात ढगाळ हवामानाचाही पिकावर परिणाम होतोय. शेतकऱ्यांना या सर्व कारणांमुळे बाजारात कांदा विकावा लागतोय. बाजारातील आवक जास्त असल्याने दरावर दबाव आलाय. सध्या कांदा 500 ते 900 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. आवकेचा दबाव पुढील काही आठवडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भावावरही दबाव राहू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून काकडीची आवक चांगली आहे. मात्र दुसरीकडे काकडीला उठावही चांगला आहे. यामुळे काकडीचे दर टिकून आहेत. काही बाजारांमध्ये काकडीची आवक कमी झाल्याने दरातही सुधारणा दिसून आली. मात्र राज्यातील सरासरी दर काहीसे स्थिर दिसत आहेत. सध्या काकडी प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. काकडीला पुढील काळातही चांगला उठाव मिळणार आहे. पण बाजारातील काकडीची आवक काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार भावाला मिळेल असा अंदाज काकडी बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही महिनाभरापासून सरकी भाव तेजीत आहेत. सध्या सरकी तेल आणि सरकी पेंडेला चांगली मागणी आहे. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सरकी तेलाचेही भाव वाढलेत. तर तेलबिया पेंडेच्या दरवाढीचा फायदा सरकी दरालाही मिळतोय. सध्या सरकी बाजारात 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. सध्या बाजारातील कापसाची आवकही कमी होतीये. त्यामुळे सरकीचीही आवक पुढील काळात कमीच राहील असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.